नांदेड़ में ईईसीपी सेंटर के माहिर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज के चर्चे अब दीगर जिलों में भी होने लगे हैं। डॉक्टर विलास धर्म अधिकारी नांदेड़ में बस स्टैंड के करीब डॉक्टर लाइन में वाक़ छिन्नावार पैथोलॉजी लैब के नीचे दत्त कृपा हार्ट केयर ईईसीपी सेंटर में खिदमात अंजाम देते हैं। दिल के अमराज का कामयाब इलाज करवाने के लिए अब आसपास के जिलों से भी मरीज इनसे रुजू कर रहे हैं। रिटायर्ड फौजी किशन राव कदम और उनकी बीवी को तवील वक्त से दिल का आर्जा लाहिक था, जिसकी वजह से इन्हें दिल का दौरा भी पड़ चुका है। इनकी हालत निहायत ही ख़राब थी, लेकिन डॉक्टर विलास धर्म अधिकारी के ईईसीपी सेंटर पहुंचकर इन दोनों ने इलाज करवाया, जिसके बाद इनकी हालत में काफ़ी सुधार आ गया। मीडिया के सामने इन्होंने खुद अपनी तबीयत के बारे में बताया। वहीं अब दिल के मरीजों को सहूलत फराहम करने के लिए 25 मार्च को सुबह 9 बजे से शाम 6 बजे तक दत्त कृपा ईईसीपी सेंटर में कार्टोग्राफी टेस्ट मुनक्किद किया जा रहा है। इस टेस्ट से फ़ायदा उठाने की अपील डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने की है। माझं नाव किशनराव संभाजी कदम। मी प्रॉपर राहणार हादगाव तालुका मार्लेगावचा आहे, पण सध्या इथं नांदेडमध्ये सांगवीला विमानतळाच्या बाजूला राहतो। मी 28 वर्ष आर्मी सर्व्हिस करून रिटायर झालो आणि इथं प्रायव्हेट जॉब पण केला। माझं 2008ला बायपास सर्जरी झाली होती, तर त्याच्यानंतर आत्ताच्या पिरियडमध्ये मला थोडं चालायला दम लावावा लागला आणि संध्याकाळी थोडी मनामध्ये एक भीती वाटत होती की बाबा जास्त झालं तर असं काय होईल ते। आणि सेम मिसेसला पण असंच होतं, ती पण कधी कधी म्हणायची थोडं छातीत दुखते, शिंका निघतात। ते विचार आमचा चाललाच होता की काहीतरी कुठंतरी आपला ट्रीटमेंट घ्यायचं। मग त्याच पिरियडमध्ये आमच्या फॅमिलीची एक सदस्य जे निर्मला खोळे, त्यांचं एन्जिओग्राफी झालं होतं। त्याच्यामध्ये 90% प्लस त्यांचे ब्लॉकेज निघाले, 6-7 ब्लॉकेज। तर ते ऑपरेशनला भीत होते, त्याच्यामुळं त्यांचा मुलगासुद्धा डॉक्टर आहे। त्यांनी या ट्रीटमेंटची माहिती कळून घेतली, कारण ऑपरेशन नाही करायचं तर मग काय करायचं। मग सराकडं येऊन त्यांनी माहिती घेऊन इथं त्यांनी 3 महिने ट्रीटमेंट घेतलं आणि त्यांचे रिझल्ट फार चांगले आले। आता ते आमच्या फॅमिलीचं सदस्य असल्यामुळे मग आम्हाला ते नॅचरली वाटलं की आपण पण करायला काही हरकत नाही, म्हणून आम्ही सराकडे येऊन भेटलो। आमच्या रिपोर्ट काही होत्या जुन्या, ती दाखवल्या, चाचण्या सरांनी केल्या आणि आम्ही 2.5 ते 3 महिने ट्रीटमेंट घेतलं। ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर आम्ही चांगलं आता थोडं मोकळं फ्रेश, मनामध्ये भीती नाही, चालायला यायला काही प्रॉब्लेम नाही। आणि आता असं वाटते आपल्याला 5-7 वर्ष तर काही आता काळजी करायचं नाही, असं मनामध्ये एक कॉन्फिडन्स वाटतो। काय त्रास होता आपल्याला? दम लागत होता, छातीमध्ये शिंका निघत होत्या आणि पायऱ्या चढायला थोडं अवघड जात होतं। माझ्यापेक्षा जास्त मिसेसला होतं, त्यांना भीती फार जास्त होती। संध्याकाळी आम्ही दोघंच राहतो, सोबत कोणी नाही। रात्री काही झालं तर काय करायचं, रात्रीला त्यांना दम लागत? हां, दम तर त्यांना अस्थमाचा थोडा हे होत आहे, पण हे जे वेगळं त्यांना छातीमध्ये जे दुखू लागलं ते भीती होती। आता मी पुरुष असल्यामुळे मी तेवढं सांगत नव्हतो, पण ते खोलून मला सांगत होते। ते दोघांची भीती माझ्या मनात होती। मग आपला ट्रीटमेंट कुठंतरी घ्यायचं, मग ट्रीटमेंट घ्यायचं तर हे एक उदाहरण आमच्या समोर आलं। आमच्या परिवारामध्ये इथं ट्रीटमेंट घेतलेलं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त विचार करायची गरज पडली नाही। आम्ही लगेच भेटून कार्टोग्राफी केली, त्याच्यामध्ये सरांनी ते सांगितलं तुमचं ही कंडिशन आहे। माझं 55% खाली आलेलं आहे पंपिंग, आणि मिसेसचं पण 50% खाली आलेलं आहे पंपिंग। तुम्ही घेतलं तुम्हाला फायदा होईल। ट्रीटमेंट घेतल्यानंतर सध्या स्थिती कशी आहे? सध्या चांगलं आहे, आता काही भीती नाही मनामध्ये, आणि हिंडायला फिरायला एकटं कुठं गेलं तर आता काही भीती वाटत नाही। आणि ते दम जे लागत होता, छाती दाटत होती, शिंका, ते नाहीच आता। आणि काकूचं त्यांचं पण तसं, ते बी आता निश्चित झालेलं आहे। आता लोकांना काय आव्हान करणार? आव्हान हेच आहे की सगळ्यात मोठी गोष्ट, हे ट्रीटमेंट लोकांना माहीत नसल्यामुळे कोणी येत नाहीत। आणि नांदेडच्या नांदेडच्या लोकांना आपल्या मराठवाड्यामध्ये हे पहिलं इथे मशीन आलेली आहे, औरंगाबादला सुद्धा नाही। तर हे जे फायदा आपल्याला होऊ शकते इथल्या लोकांना जवळ असून, तर ट्रीटमेंट घ्यायला माझ्या मते काही वावगं नाही। किंवा आपण येऊन सराला भेटून त्यांना रिपोर्ट दाखवून त्यांच्याकडून राय घेऊ शकता। तुम्हाला आवडलं तर करू शकता, नाही तर नाही। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि ईईसीपी सेंटर नांदेडतर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। नुकतंच आमच्याकडे
किशनराव कदम काका आणि बेबी नंदा कदम हे दोघं नवरा बायको आहेत, ज्यांनी आमच्याकडे नुकतीच ट्रीटमेंट पूर्ण केली आहे. तर काकांचं 2008ला बायपास झालेलं होतं. बायपास झाल्यानंतर त्यांना थोडंसं त्रास होत होता, म्हणून आम्ही त्यांना कार्टोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तर कार्टोग्राफीमध्ये त्यांचा रक्तपुरवठा हृदयाला कमी झाल्याचं आमच्या निदर्शनास आले. मग हे रिपोर्ट पाहून आम्ही त्यांना EECP आणि चिलेशन हे दोन्ही ट्रीटमेंट त्यांना करण्याचा सल्ला दिला. त्यांनी 2.5 महिने रेग्युलरली 2.5 ते 3 महिने रेग्युलर येऊन ही ट्रीटमेंट पूर्ण केली. आणि ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर आम्ही परत त्यांचा कार्टोग्राफीचा रिपोर्ट केला. तर आपण इथे बघू शकता या दोन्ही रिपोर्टमध्ये किती फरक आहे. याच्यामध्ये हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालेला आहे याच्यात आपल्याला दिसून येतो, आणि इथे रक्तपुरवठा वाढल्याचं आपल्याला क्लिअर दिसून येतं. तर आम्हाला एवढंच सांगायचं की ज्या रुग्णांचे बायपास एन्जिओप्लास्टी होऊ शकत नाही, किंवा ज्यांची एन्जिओप्लास्टी बायपास झालेली आहे, ज्यांच्या हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, ज्याला आपण हार्ट फेल्युअर असं आपण म्हणतो, ज्यांच्या हृदयाचे स्नायू कमजोर झालेत, ज्याला कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार असा आपण म्हणतो, अशा रुग्णांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाही आहे की जेणेकरून हृदयाचं पंपिंग वाढेल किंवा हृदय स्ट्रॉंग होईल. तर त्यांच्यासाठी एकमेव अमेरिकन मान्यताप्राप्त उपचार EECP ट्रीटमेंट जी आहे ही आपण नांदेडमध्ये मागील 5 वर्षापासून करत आहोत. मराठवाड्यामधलं आपलं हे पहिलं सेंटर आहे जे की इंटरनॅशनल EECP असोसिएशनसोबत आम्ही जोडलेले आहोत. एक वर्ल्ड वाईड इंटरनॅशनल डॉक्टरांचं EECP करणाऱ्या डॉक्टरांचं एक असोसिएशन आहे. त्याच्यामध्ये EECP थेरपीबद्दल जे काय अपडेट्स आहेत, नवीन जे काही याच्यावर ट्रीटमेंटबद्दल नवीन काही माहिती येते, ते आम्ही आपल्या नांदेड जे उपचार घेतात पेशंट त्यांना आम्ही ते अद्ययावत उपचार आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं काय होतं की पेशंट घेणाऱ्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट आपला वाढतो. तर ज्याप्रमाणे आमच्याकडे बिना चिरफाड आणि बिना याची ट्रीटमेंट आहे, त्याचप्रमाणे दर महिन्याला आम्ही बिना चिरफाडवाली ही कार्टोग्राफी नावाची तपासणी करत असतो. तर या महिन्यामध्ये मार्चमध्ये 25 मार्च 2025 रोजी मंगळवार रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये ही कार्टोग्राफी तपासणी आपल्या नांदेडमध्ये होणार आहे. मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ही तपासणी करण्यात येते. तर ही कार्टोग्राफीची मशीन जी असते ती आपल्या नांदेडमध्ये काय मराठवाड्यामध्ये पण उपलब्ध नाही आहे. ही मशीन घेऊन डॉक्टर स्वतः नांदेडमध्ये येतात आणि सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये जे कोणी रुग्ण असतील, ज्यांना कोणाला शंका आहे, ज्यांचे एन्जिओप्लास्टी बायपास झालेला आहे, अशा रुग्णांची आम्ही टेस्ट करतो. तर माझं लोकांना एवढंच आव्हान आहे की ज्यांचं वय 30पेक्षा जास्त आहे, ज्यांना मद्यपान, धूम्रपान, स्मोकिंग, टोबॅको याचे व्यसनं आहेत, जे रात्रीला जागरण करतात, दिवसा झोपतात, ज्यांना रात्रीची ड्युटी आहे, ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, किंवा ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आईवडिलांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता, ज्यांना शुगर BP आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, ज्यांना मोटापा आहे, ज्यांचं वजन 90 किलोपेक्षा जास्त आहे, अशा सर्व रुग्णांनी, जे लोक व्यायाम करत नाहीत, अशा सर्व रुग्णांनी ही आपली कार्टोग्राफी करून घ्यावी. कारण ही कार्टोग्राफी तपासणी केली तर आपल्याला हृदयरोगाचा पूर्वी म्हणजे भविष्यातलं होणारं आपण संकट कार्टोग्राफी करून आपल्या टाळू शकतो. त्याच्यामुळं काय होईल की जो अटॅकमुळे होणारा मृत्यू आहे हे आपण कमी करू शकतो. तर या हेतूने आम्ही ही कार्टोग्राफी तपासणी ठेवलेली आहे. तर जास्तीत जास्त रुग्णांनी आपली कार्टोग्राफी करून घ्यावी आणि आपले हृदय स्वस्थ ठेवा. धन्यवाद.